नमस्कार मंडळी, आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलाच असेल. करवंद वाफेवर ठेवून आज आपण एक अशी रेसिपी तयार करणार आहोत ना, की ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय केलीत ना, तर तुम्हाला पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल एवढी छान ही आपली येथे रेसिपी तयार होणार आहे. शिवाय आपण एका रेसिपीमध्ये 2 रेसिपी येथे दाखवलेल्या आहेत. तर आता बाजारात नुकतेच करवंद यायला सुरुवात झालेली आहे. करवंद बोलले की तोंडाला पाणी हे सुटतंच. आता या करवंदांना चीक भरपूर असतं. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या ज्या करवंदाची देठं आहेत ना, ती व्यवस्थित अशी काढून घ्यायची आहेत आणि त्याचं सगळं चीक हे व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण ह्या करवंदाची सगळी जी देठं आहेत ती काढून घेऊया. म्हणजे त्याच्यातला सगळा चीक हा व्यवस्थित निघून जाईल. तसेच करवंदामध्ये व्हिटॅमिन सी, लोह आणि तसेच अँटीऑक्सिडंटचा उत्तम स्रोत असल्यामुळे त्यामुळे आपले पचन सुधारते, तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढते, वजन नियंत्रित राहते आणि तसेच हृदय आणि त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असे हे करवंद हे उन्हाळी फळ आहे. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणास्तव करवंदाचं आपल्याला सेवन करणं अत्यंत उपयुक्त असं आहे. तर आता मी जी रेसिपी सांगणार आहे ना, ती जर तुम्ही एकदा खाल्लीत ना, की नक्कीच तुम्ही पुन्हा पुन्हा खायला मागाल एवढी ही छान अशी आपली रेसिपी तयार होणार आहे. तर या ठिकाणी देठ सगळे काढून झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. म्हणजे त्याचा जो चीक आहे तो व्यवस्थित असा निघून जाईल. तर आपण व्यवस्थित अशी करवंद चोळून घेऊया आणि करवंद चांगली चोळून घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि तसेच त्यावरचा अजून चीक निघण्यासाठी आणि तसेच काही धूळ वगैरे माती निघण्यासाठी आपण ह्यामध्ये थोडं मीठसुद्धा घालून घेणार आहे आणि 5 मिनटं ही करवंद या मिठामध्ये अशीच भिजत ठेवायची आहेत. थोडे ते आपण सगळीकडे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. म्हणजे सगळीकडे व्यवस्थित सगळं मीठ लागलं जाईल आणि चीक असेल तर तो बाहेर पडला जाईल. 5 मिनटं करवंद पाण्यामध्ये ठेवल्यानंतर त्यातला जो सगळा चीक आहे तो संपूर्णपणे निघून गेलेला आहे, हे या पाण्यामध्ये दिसत आहे. आता ह्यातील आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आपलं पाणी हे पहिल्यापेक्षा स्वच्छ झालेलं आहे आणि आपले करवंद सुद्धा व्यवस्थित धुवून झालेले आहेत. आता ही करवंद जर वजनाने बघायला गेली तर 1/2 किलो एवढी होती आणि वाटीने मोजली तर 1 वाटी भरून एवढी होतील. एवढी करवंद आहेत. आता आपल्याला एका टोपामध्ये म्हणजे एका पातेल्यात पाणी घ्यायचं आहे आणि ते उकळत ठेवायचं आहे. तसेच आपल्याला त्यावर आपण जी स्वच्छ करून घेतलेली करवंद आहेत ती संपूर्णपणे ह्यावर घालून घ्यायची आहेत. आता तोपर्यंत तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल त्याचे सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर आता या ठिकाणी आपले जे करवंद सगळे ठेवून झालेत त्यावर आता आपल्याला 5 मिनटं फक्त ह्याला वाफ काढून घ्यायची आहे. शिवाय आपली जी रेसिपी आहे ती झटपट आणि पटकन अशी होणारी आहे. आता 5 मिनिटानंतर तुम्ही येथे बघू शकता आपल्या करवंदांना छान अशी वाफ आलेली आहे आणि मी एक सुरी घालून बघितल्यानंतर ती लगेचच आतमध्ये गेली आहेत. ॲक्च्युली ते काय कोवळेच होते त्यामुळे ते लगेचच शिजले गेलेले आहेत. चला तर आता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. तर सगळ्यात पहिले आपल्याला कढईमध्ये थोडं तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल छान असं गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा एवढा जिरे घालून घ्यायचं आहे आणि जिरंसुद्धा छान उकळल्यानंतर आपल्याला यामध्ये पाव चमचा एवढी हळद घालून घ्यायची आहे. तसेच तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला येथे लाल तिखट घालून घ्यायचं आहे. लाल तिखट घातल्यानंतर मी येथे 100 ग्रॅम एवढं गूळ घेतलेलं आहे. आता गूळ घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. थोडं म्हणजे जवळपास अर्धा पेला एवढं मी येथे पाणी घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला याची छान अशी ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे. तर यामध्ये आपण आता चवीपुरतं थोडं मीठ घालून घेऊया. ही ग्रेव्ही बघितल्यानंतर नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल तर आज आपण येथे करवंदाचं मस्तपैकी आंबट गोड असं लोणचं तयार करणार आहोत. आपण वाफवून घेतलेली सर्व करवंद आहेत ती या ग्रेव्हीमध्ये घालून घेऊया आणि पुन्हा छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि या ग्रेव्हीला व्यवस्थित असा घट्टसरपणा येईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. करवंदाचं हे आंबट गोड लोणचं एवढं भारी तयार होतं ना, लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळीच आपली बोटं चाटत बसतील एवढं हे भन्नाट छान असं आपलं लोणचं तयार होतं. आता हे व्यवस्थित एकत्रित एकजीव होण्यासाठी आपल्याला यावर 2 ते 3 मिनिटं फक्त झाकण ठेवून घ्यायचं आहे. तर आपण त्यावर 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून घेऊया. 2 ते 3 मिनिटांनंतर करवंद आणि गूळ छानपैकी एकत्रित एकजीव झालंय, पण अजून थोडंसं आपण ह्याला आटवूया. म्हणजे काय होईल, त्याला छान अशी अजून चव येईल. वाफेवर करवंद ठेवल्यामुळे ती अजिबात फुटली नाही आहेत आणि छानपैकी गोल गरगरीत राहिलेली आहेत. तर इथे 2 ते 3 मिनिटं सतत ढवळल्यानंतर आपल्या या करवंदाच्या लोणच्याला छान असा घट्टपणा आलेला आहे आणि येथे आपलं परफेक्ट असं करवंदाचं आंबट गोड लोणचं तयार झालेलं आहे. चला तर आपण आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे वळूया. आता ह्याच करवंदांमधली थोडीशी करवंद शिल्लक राहिलेली आहे
तर म्हटलं मस्तपैकी करवंदाची आपण चटणी बनवूया. तर यासुद्धा आपल्याला करवंदाची सगळी देठं काढून घ्यायची आहेत आणि त्यातलं चीक सगळं काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यावरची जी धूळ वगैरे असेल तीसुद्धा निघून जाईल. फक्त या ठिकाणी आपल्याला ह्या सगळ्या करवंदांमधल्या बिया ह्या काढून घ्यायच्या आहेत. जर बिया नाही काढल्या तर थोडासा कडसरपणा येईल, त्यामुळे आपल्याला यामधल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत. आंबट गोड लोणचं करताना हे टेन्शन येत नाही, कारण त्यामध्ये गूळ हे जास्त प्रमाणात असतं, त्यामुळे ह्याचा कडसरपणा त्यामध्ये येत नाही. तर आपण आपल्या सगळ्या करवंदांमधल्या बिया अशाच प्रकारे काढून घेऊया. तर या ठिकाणी आपल्या सगळ्या करवंदामधल्या बिया ह्या काढून झालेल्या आहेत. आता पुन्हा त्यातला थोडासा चीक निघण्यासाठी आपण हे सगळं स्वच्छ धुवून घेऊया. आता या ठिकाणी आपल्याला चटणी तयार करण्यासाठी करवंद, मिरची, लसूण, आलं, तसंच कोथिंबीर आणि मीठ आणि साखर या सगळ्या गोष्टी लागणार आहेत आणि तसेच खोबरंसुद्धा लागणार आहे. तर या ठिकाणी अर्धी वाटी भरून होईल एवढं मी खोबरं घेतलेलं आहे. आता मिक्सरमध्ये आपल्याला हे सगळे इन्ग्रेडियंट घालून घ्यायचे आहे आणि त्याची मस्तपैकी बारीक असं चटणी वाटून घ्यायची आहे. तर सगळ्यात पहिले आपण खोबरं घालून घेतलेलं आहे, तसेच करवंद घालून घेतलेली आहेत, तसेच यामध्ये आपण मिरच्या, लसूण, आलं, कोथिंबीर, मीठ आणि साखर हे सगळं घालून घेऊया आणि याची मस्तपैकी बारीक अशी चटणी वाटून घेऊया. तर ते आपल्या अगदी 10 मिनिटामध्ये दोन्ही रेसिपी तयार झालेल्या आहेत. थोडीशी पूर्वतयारी असल्यावर अगदी 5-5 मिनिटामध्ये या दोन्ही रेसिपी तयार होणाऱ्या आहेत. नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे पटकन झटपट होणाऱ्या ह्या करवंदाचं आंबट गोड लोणचं आणि तसंच आंबट गोड चटणीही नक्कीच ट्राय करून बघा. तर तुम्हाला माझ्या आजच्या या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा, तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करा आणि आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.